नात्यांची गाठ बांधली जाते, स्वप्नांना नवे पंख फुटतात, प्रेमाचा नवा प्रवास इथून सुरुवात होते, म्हणजेच लग्नपत्रिका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर लग्नपत्रिका कशा पद्धतीने बनवायची. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन दिलेलं आहे. कुठेही व्हिडिओ स्किप करायचं नाही आहे. तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि मी तुम्हाला सोप्या पद्धतीने मराठीमध्ये लग्नपत्रिका कशी बनवायची हे सांगितलेलं आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा इथे कॅनवा ॲप जे आहे ते आपण ओपन केलेलं आहे. तर इथे बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सर्कल दिसेल. कस्टम साईजमध्ये यायचं आहे. कस्टम साईजमध्ये आपल्याला इथे 736 आणि 981 असं सर्च करायचं आहे. तर इथे युनिट्स जे आहे ते आपल्याला फिक्स ठेवायचं आहे. विड्थ ठेवायचं आहे 736, हाईट ठेवायचे 981. अशा पद्धतीने क्रिएट अ न्यू डिझाईन हे तुम्हाला नाव येते आणि यावर टच करायचं आहे. इथे अशा पद्धतीचं आपलं जे व्हाईट कलरचं जे पेज आहे ते ओपन होऊन जातं, बघू शकता इथे. तर इथे आपल्याला सुंदर अशी लग्नपत्रिका जी आहे ते बनवायची आहे. तर बघा आता इथे आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे. एलिमेंट्समध्ये आल्यानंतर इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला स्क्वेअर दिसेल, त्याखाली तुम्हाला नावं दिसत असेल, शेप, ग्राफिक्स, स्टिकर, फोटो. तर आपल्याला इथे फोटोमध्ये जायचं आहे. फोटोमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला सर्च करायचं आहे, पिंक बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे. इथे सर्च केल्यानंतर भरपूर सारे असे बॅकग्राऊंड येतात. तर इथे आपल्याला डार्कमध्ये घ्यायचं आहे आणि छान पद्धतीचं घ्यायचं आहे. बघू शकता इथे हे जे डार्कमध्ये आलेलं आहे आणि याला उभ्या साईड्समध्ये करून घ्यायचं आहे. हा जो सर्कल दिसतोय ना, या सर्कलने आपल्याला असं उभं करायचं आहे. उभं केल्यानंतर इथे बघा तुम्हाला व्हाईट कलरची पट्टी येते, 3 डॉटवर टच करायचं आणि इथे सेट ॲज अ इमेज बॅकग्राऊंड म्हणून करायचं आहे. तर हे जे बॅकग्राऊंड आहे हे पूर्णपणे याला लागून जातं. तुम्ही कितीही हलवलं तरी निघत नाही, डिलीटच्या ऑप्शनने डिलीट होतं. तर अशा पद्धतीने आपण हे बॅकग्राऊंड ओपन करून लावून घेतलेलं आहे. आता ही बॅकग्राऊंड आहे, या बॅकग्राऊंडच्या बाजूने तुम्हाला एक प्लसचं चिन्ह दिसते. या प्लसच्या चिन्हावर टच करायचं, पुन्हा या प्लसच्या चिन्हावरच टच करायचं. इथे व्हाईट कलरचं पेज ओपन होते. तर आता इथे पुन्हा आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे. एलिमेंट्स म्हणून फोटोच्या नावावर एक हे आहे ॲरो, तिथून बॅक यायचं आहे. आता इथे आपल्याला ग्राफिक्समध्ये यायचं आहे. ग्राफिक्समध्ये आपल्याला इन्व्हिटेशन शेप म्हणून सर्च करायचं आहे. आता इथे इन्व्हिटेशन शेप सर्च केलं की बघू शकता इथे छान छान असे आपल्याला शेप दिसणार आहे. यामधला कुठलाही शेप आपण वापरू शकतो आपल्या चॉईसनुसार. तर इथे मला जो शेप पाहिजे मी तो शोधत आहे आणि मी छान पद्धतीने एक जो शेप आहे तो घ्यायचा आहे मला. आणि इथे बघू शकता इथे छान छान शेप आहे. मी हा पण घेऊ शकते, पण मला जो पाहिजे तो मी शोधून दाखवते तुम्हाला. हा जो शेप आहे हा घ्यायचा आहे आणि इथे मला हा शेप आहे अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. आता हे जे पेज आहे या पेजवर टच करायचं व्हाईट कलरच्या आणि याचा जो कलर आहे तो ब्लॅक करायचा आहे. आता इथे हा जो शेप दिलेला आहे ना, याचा कलर बदलतो. बघा इथे खाली ऑप्शन येते कलरचं, कलरवर जायचं आणि व्हाईट कलर करायचा आहे. आता हा जो शेप आहे हा डॉटने असा मोठा करायचा आहे. पुन्हा आता याला काय करायचं आहे, डुप्लिकेट करायचं आहे. याला टच करायचा, असा बॉक्स येतो आणि डुप्लिकेटच्या ऑप्शनवरती बघा 2 छोटे छोटे बॉक्स दिले आहे, प्लसचं चिन्ह इथून डुप्लिकेट करायचं आहे. आता इथे बघू शकता तुम्हाला इथे काय करायचं आहे, या शेपला अगोदर डुप्लिकेट केला आहे त्याला कलर द्यायचा आहे. आता इथे मी ब्राऊन कलर देते, डार्क म्हणून. तर इथे अशा पद्धतीने मी दिलेलं आहे. आता मला जाड बॉर्डर पाहिजे की बारीक पाहिजे हे माझ्या चॉईसनुसार मला ठरवायचं आहे. तर आता मी ते जास्त जाड पण ठेवत नाही आणि बारीक पण ठेवत नाही, अशी मीडियम ठेवते. तर अशा पद्धतीने मी हे बॉर्डर देते याला. आता इथे काय करायचं आहे, पुन्हा हा जो कलरचा आहे ना याला डुप्लिकेट करायचा आहे आणि याला काय करायचं आहे, आता व्हाईट करायचं आहे. बघू शकता इथे मी व्हाईट करते. आता व्हाईट केलेलं आहे आणि याला काय करायचं आहे, छोटं करायचं आहे. म्हणजे जो कलरचा घेतलेला आहे ना आपण त्याच्यापेक्षा थोडं छोटं करायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, असा व्हाईट कलर जो आहे तो आपल्याला थोडा असा वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला ही साईडनं बॉर्डर दिसली पाहिजे. अशा पद्धतीने मी लावून घेतलेला आहे, बघू शकता इथे. पुन्हा आता एलिमेंट्समध्ये जायचं आहे. आता इथे आपल्याला काय सर्च करायचं आहे, फ्लावर म्हणून सर्च करायचं आहे. आता इथे बघा भरपूर सारे असे वॉटर कलर फ्लावर म्हणून येतो. आता कशा पद्धतीने पाहिजे ते घ्यायचे आहे आपल्याला. भरपूर सारे फ्लावर आहे, यामध्ये कुठलाही फ्लावर घेऊ शकतो फ्री. जर तुम्ही वापरत असाल कॅनवा ॲप तर फ्रीवाले घ्या. प्रो वापरत असेल तर माझा जो मी वापरलेला आहे त्याचं सर्व मटेरियल जे आहे या पत्रिकेचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तिथून तुम्ही लिंक जे आहे त्यावर टच करा आणि तिथून ते डाउनलोड करून घ्या. तर आता इथे बघू शकता हा जो फ्लावर आहे ना हा घेऊया आपण. आता याची जे ट्रान्सफरन्सी आपल्याला ते कमी करायची आहे आणि हा जो फ्लावर आहे असा मध्ये ठेवायचा आहे. आता इथे बघू शकता खाली तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे, ट्रान्सफरन्सी म्हणून मध्ये जायचं आहे आणि हा जो ट्रान्सफरन्सी आहे तुम्ही 30पर्यंत पण ठेवू शकते आणि 20पर्यंत पण ठेवू शकते. जास्त मला कमी पण दिसायला नको आणि जास्त मोठा पण, म्हणजे जास्त असं मोठा पण दिसायला नको. आणि हा जो जे फ्लावर आहे हा पूर्ण पेजला असं लावून घ्यायचा आहे. बघू शकता मी इथे लावत आहे, बरोबर मी सेंटरला लावलेला आहे.
आता इथे काय करायचं आहे, हा जो पेज आहे आपला 2 नंबरचा आहे, लक्ष ठेवायचं आहे आपल्याला. खाली बघा 2 नंबर आलेला आहे. आता वरती बघा तुम्हाला एक सर्कल आणि एक ॲरो दिसतो, 2 नंबरचा ॲरो आहे, यावर टच करायचं, डाउनलोडवर यायचं आहे आणि इथे पेज जे आहे ते आपलं ऑल सिलेक्टवरून काढून टाकायचं आहे सर्व टिक आणि 2 नंबरच्या पेजवर द्यायचं आहे, एकच टिक आणि डन करायचं आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी हे जे आहे डाउनलोड करून घेतलेलं आहे ते आलेलं आहे, बघू शकता इथे. आणि इथे आपल्याला हा जो आहे बॉक्स, आता आपण जो शेप बनवला होता तो डिलीट करायचा आहे. बघू शकता मी या बॉक्सवर टच करते आणि इथून हा डिलीट करते. आता हा जो आपण बॅकग्राऊंड लावला होता इथे यायचा आहे, पुन्हा इथे गॅलरीमध्ये यायचं आहे. गॅलरीमध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे आता जे डाउनलोड केलेलं होतं त्यावर टच करून इथे असं ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे आपण ॲड करून घेतलेलं आहे आणि याचं बॅकग्राऊंड जे आहे ते आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, म्हणजे ब्लॅकवालं सर्व काढून टाकायचं आहे. आणि इथे बघू शकता आता ब्लॅकवाला सर्व निघालेला आहे आणि छान पद्धतीने आपला जो हे आहे शेप तयार झालेला आहे, छान डिझाईन वगैरे आलेली आहे. आता याला काय करायचं आहे, असं मोठं करायचं आहे आपल्याला आणि याला एक शॅडो द्यायचा आहे. बघू शकता आता इथे मी पुन्हा इफेक्टमध्ये येणार आहे, खाली बघा स्क्रॉल करायचं आहे, इफेक्टमध्ये यायचं आहे, शॅडोमध्ये जायचं आहे आणि इथे बघू शकता तुम्हाला इथे ड्रॉपचा इफेक्ट दिलेला आहे, हा द्यायचा आहे. आता इथे पुन्हा आपल्याला त्या ड्रॉपच्या इफेक्टवर सेटिंग करायची आहे थोडीफार. तर आता इथे बघू शकता मी हे जे आहे स्क्रॉल करते, म्हणजे असं थोडं वरती घेते आणि याची जे इंटेन्सिटी आहे थोडीशी अशी वाढवून घेते. मी ते करते 70पर्यंत, बघू शकता इथे मी 70पर्यंत केलेली आहे. आणि याला काय करायचं आहे, सॉरी, आता इथे पुन्हा ते सेटिंग करायची आहे. आता हे ब्लरनेस आहे, अमाऊंट हे असं वाढवू शकतो आणि हे खाली पण करू शकतो. आता इथे मला थोडीशी अशी खालच्या साईडने पाहिजे, बघू शकता अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे, थोडा असा वाढवून घ्यायचा आहे, पुन्हा इथे असा वाढवून घ्यायचा आहे, मध्ये ठेवायचं आहे, थोडीशी जागा सोडायची आपल्याला दोन्ही साईडने. अशा पद्धतीने मी लावून घेतला, थोडासा वरती करायचा आहे. आता इथे बघू शकता मी ते ग्राफिक्स ऑलरेडी घेऊन ठेवलेले आहे, तर हे मला कॉपी करायचे आहे 3 डॉटवरून आणि इथे पुन्हा पेस्ट करायचे आहे. तर मी हे बाहेरून घेतलेलं आहे मटेरियल, तर हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते, हे तुम्ही डाउनलोड करू शकता. तर इथे बघू शकता आपलं जे लिंक आहे ते एकदम फ्रीमध्ये आहे, कुठलाही पासवर्ड वगैरे नाही आहे. याला पण मी तेच दिलेलं आहे, बघू शकता मी ते थोडं मोठं केलेलं आहे हा फोटो. आणि इथे मी तुम्हाला दाखवते, याचं बॅकग्राऊंड पण कॅनवामध्येच डिलीट केलेलं आहे आणि इफेक्टमध्ये जाऊन दाखवते मी कोणता शॅडो दिला आहे. तर याला मी हा शॅडो दिलेला आहे, कर्वड म्हणून शॅडो दिलेला आहे, बघू शकता इथे. आणि याचं ब्लरनेस आहे 20, डिस्टन्स आहे 80 आणि कर्व जे आहे ते 50 आणि याची इंटेन्सिटी आहे 50. बघू शकता इथे अशा प्रकारे मी याची सेटिंग केलेली आहे, जास्त काहीच वाढवलेलं नाही आहे. इंटेन्सिटी जर वाढवायची असेल तर असं तुम्ही 100% करू शकता किंवा इथे तुम्हाला स्किप करायचं असेल तर स्किप पण करू शकता. तर इथे बघू शकता आता मी इथे 70 ठेवते याचं, तर 70 किंवा 71 आपण जर व्यवस्थित येत नसेल तर डायरेक्ट नंबर पण वगैरे लिहू शकतो आपण इथे. तर बघा आता इथे अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे. तर आता इथे पुन्हा आपल्याला ढोल जे आहे आपल्याला हे कॉपी करायचं आहे, हे पण मी बाहेरून घेतलेलं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये पण हेच होतं आणि इथे पण तेच आहे, फक्त यामध्ये फरक एवढा आहे का इकडच्या साईडने मी थोडं वेगळं केलेलं आहे. तर हा जो आहे आपल्याला काय करायचं, असा वाढवून घ्यायचा आहे आणि असा व्यवस्थित या दोन्ही टोकाला ठेवायचा आहे. आता इथे अशा पद्धतीने मी हे जे आहे ढोल लावून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही इथे. आता इथे पुन्हा आपल्याला जायचं आहे आणि मुला मुलींचा जो फोटो आहे तो कॉपी करायचा आहे आणि इथे अशा पद्धतीने लावायचा आहे आपल्याला. तर आता इथे बघू शकता तुम्हाला इथे याचं बॅकग्राऊंड वगैरे डिलीट करायचं आहे. आता हा जो मुला मुलींचा फोटो आहे ना, आपल्याला थोडा छोटा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हे लावून घ्यायचं आहे. तर आता मी थोडा किंचित मोठा केलेला आहे आणि हा जो फोटो आहे याला आपण ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन छान प्रकारे सेटिंग केलेली आहे, बघू शकता. आता मी ते सेटिंग काय केलेलं आहे, फक्त याचा ब्राईटनेस जे आहे तो 10पर्यंत वाढवलेला आहे. अगोदर फोटो हा असा डीम होता, तर इथे मी डायरेक्ट 10 केलेला आहे, जास्त काही मी वाढवलेलं नाही आहे, फक्त 10पर्यंत वाढवलेलं आहे. बाकीची कोणतीच सेटिंग केलेली नाही आहे. तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही क्लिअरिटी जी आहे ते तुम्ही वाढवू शकता, बघू शकता इथे 25पर्यंत ठेवू शकता किंवा 10-20 असं ठेवू शकता. तर आता इथे आपण सध्या 20 ठेवूया, बघू शकता मी अशा पद्धतीने याची क्लिअरिटी जी आहे ते वाढवून दाखवलेली आहे तुम्हाला आणि ते सेटिंग आपण लावलेली आहे त्याला. अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. पुन्हा मी जे ग्राफिक्स आहे तिथे येते आणि हे जे लोकेशन आहे आणि हे जे PNG आहे, हा जो बॉक्स आहे कसा बनवला हे पण मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर बघू शकता आता मी इथे पेस्ट करते आणि इथे जर आपण असं व्यवस्थित लिहत गेलो मराठीमध्ये एक लाईन तर आपल्याला खूप मोठा व्हिडिओ होतो, त्या कारणाने मी इथे छोटा केलेला आहे आणि जास्त पण व्हिडिओ मोठा नको, त्यामुळे जो व्हिडिओ आहे बघायला थोडासा कंटाळवाणा वाटतो, त्यामुळे मी इथे हे केलेलं आहे.
शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॅकग्राऊंड कसं बनवायचं याचीच मी पूर्ण माहिती दिलेली आहे. अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. आता इथे बघू शकता मी पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये येते. एलिमेंट्समध्ये आल्यानंतर इथे काय करायचं आपल्याला, इथलंच एक छान प्रकारचा फ्लावर बघायचा आहे आपल्याला. आता इथे बघा सी ऑल करते मी. इथे आपण इथे फ्लावर म्हणून सर्च केलं होतं, बघू शकता इथे. आता इथे छान छान फ्लावर आहे. तर बघा आता इथे हे फ्लावर आहे, हे फ्लावर घ्यायचं आहे आपल्याला आणि याला करायचं छोटं करायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, खाली स्क्रॉल करायचं आहे आणि याच्या पोझिशनमध्ये जायचं आहे. पोझिशन बॅकवर्ड करायची आहे, बघू शकता इथे. आणि याला काय करायचं आहे, असं थोडं वरती करून घ्यायचं आहे, बघू शकता इथे. आणि इथे जे आपल्याला हा जो फोटो दिसत आहे स्नेह निमंत्रणाचा, हा थोडासा छोटा करून घ्यायचा आहे. तर मी इथे छोटा केलेला आहे आणि पुन्हा मी हे जे आहे आपलं जे बॅकग्राऊंड आहे पूर्ण छोटं करते. आणि हा जो फोटो दिसत आहे हा टच होत नाही आहे, लेअरमध्ये जायचं आहे आपल्याला. लेअरमध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा त्या फोटोला टच करायचं आहे, फ्लावरच्या फोटोला. आणि इथे थोडंसं सर्कल फिरून घ्यायचं आहे, बघू शकता मी ते फक्त फ्लावर आणि त्याचे छोटे छोटे पानं जे आहे ते दाखवलेले आहे. आता पुन्हा याला काय करायचं, असं कॉपी करायचं आहे आणि पुन्हा इथे आपल्याला असं स्क्रॉल करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मी सर्कल असा फिरवत आहे आणि इकडली साईड दाखवायची आहे आपल्याला. तर आता इथे मी हे इकडली साईड जी आहे ते अशा पद्धतीने दाखवते. किंवा तुम्हाला जर जी साईड आपण आता दाखवली ती जर पाहिजे असेल तर इथे बघू शकता तुम्हाला खाली फ्लिप म्हणून एक नाव येणार आहे, बघू शकता इथे फ्लिप. तर इथे फ्लिप वर्टिकल म्हणून करायचं आहे. फ्लिप वर्टिकल केलं की पुन्हा या सर्कलने असं फिरून घ्यायचं आहे, बघू शकता इथे. आता इथे फिरवल्यानंतर आपल्याला हा थोडासा वरती घ्यायचा आणि याची पोझिशन पुन्हा बॅकवर्ड करायची आहे. अशा पद्धतीने आपण ही जी बॅकवर्ड केलेली आहे. आता इथे मी थोडं झूम करून दाखवते मी इथे. आणि इथे लेअरमध्ये जाते, बघू शकता खाली तुम्हाला लेअर ऑप्शन आलेला आहे. आता या लेअरवर आल्यानंतर आपल्याला याला टच करायचं आहे. आणि टच केल्यानंतर पुन्हा छोटं करून असं व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, सर्कल घुमवायचं आहे. अशा पद्धतीने हा मी सरकवलेला आहे. आता इथे फक्त फ्लावर दिसत आहे अशा पद्धतीने. आणि पुन्हा याला काय करायचं आहे, दुसऱ्या याला पण सेम तसंच करायचं आहे. आता इथे बघू शकता पुन्हा मी याला टच करून बघते, तर हा जो आहे याला थोडं छोटं करायचं आहे आणि अशा पद्धतीने सरकवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण जे आहे लावून घेतलेलं आहे, छोटं मोठं होणारच आहे ते थोडंफार. तर अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलं. तर आता इथे बघू शकता, आता इथे तुम्हाला इथे निमंत्रण नाव दिसत आहे. तर यासाठी मी कसं बनवलेलं आहे मी ते सांगते. आता पुन्हा इथे मी बॅक आलेले आहे आणि इथे शेपमध्ये आले. शेपमध्ये मी काय केलेलं आहे, सर्कल घेतलेला आहे हा वाला बेसिक फ्रेममधला. आणि इथे बघू शकता हा सर्कल मी अशा पद्धतीने छोटा करून घेतलेला आहे. इथे बघा तुम्हाला पुन्हा मी अंडूच्या ऑप्शननी मोठा करते. हा जो लाईन आहे खालचा याला असं केलेला आहे आणि हा असा करून मी याला काय केलेलं आहे, थोडं झूम करून दाखवते. तर इथे अशा पद्धतीने घेतला आणि इथे स्टाईल म्हणून ऑप्शन आहे कलरच्याच बाजूने. तर याला काय केलं मी, अशी स्टाईल दिलेली आहे. आता इथे 4 पण देऊ शकतो आपण, 2 पण देऊ शकतो इथे. तर इथे मी 2 दिलेली आहे. आणि याचा कलर जो आहे तो मी रेड केलेला आहे. बॉर्डरचा कलर बघा स्ट्रोक कलर म्हणून येते ऑप्शन, आणि इथे रेड कलर केला. आणि ह्या सर्कलचा जो कलर आहे आपल्याला तो व्हाईट कलर करायचा आहे. अशा पद्धतीने आपण कलर केलेला आहे. पुन्हा इथे एलिमेंट्स घेतलेला आहे, आपण एलिमेंट्समध्ये आलेलो आहे आणि बेसिक शेपमध्ये येऊन त्रिकोण घेतलेला आहे, म्हणजे ट्रायंगल घेतलेला आहे. आता हा जो ट्रायंगल आहे ना आपण घेतलेला, हा छोटा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि इथे काय करायचं आहे, असं लावून घ्यायचं आहे. आता इथे ह्या कलरला आपल्याला काय करायचं आहे, रेड करायचं आहे. आणि इथे थोडं बोटाने झूम करते आणि अशा पद्धतीने मी इथे काय करते, छोटं करून घेते. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने मी लावलेलं आहे. पुन्हा मला इथे डुप्लिकेट करायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, पुन्हा मला किंवा फ्लिपचं ऑप्शन नाही येणार आहे, सॉरी, कारण हे शेपच्या याला फ्लिपचं ऑप्शन नाही आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्कलनेच व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. आता याला सर्व याला काय करायचं आहे, असं आपल्याला ग्रुप करायचं आहे आणि तिथे त्यामध्ये आपल्याला टेक्स्ट लिहून लावायचं आहे. आता याला काय करायचं, ग्रुप केल्यानंतर अशा पद्धतीने याला छोटं करायचं आहे. आता ह्या झूम केल्यानंतरच हे छोटं होतं, तसं छोटं होत नाही. पुन्हा झूम करायचं आणि छोटं करून घ्यायचं आहे. आता हे छोटं केलेलं आहे आणि हा जो शेप आहे आपल्याला असा इथे ठेवायचा आहे आणि इथे छानपैकी निमंत्रण नाव लिहून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी झूम केलेला आहे. मला नको आहे तर मी डिलीट करते. आणि इथे बघा हा जो स्कॅनर आहे हा कसा बनवायचा मी लास्टमध्ये सांगते. तर अशा पद्धतीने आपण एक छान पत्रिका बनवून घेतलेली आहे. एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि इथे बघा मी गणेशा म्हणून सर्च केलेला आहे. आणि इथे बघा ग्राफिक्समध्ये पण दाखवत आहे, फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये, सर्व यामध्ये तुम्हाला गणेशाचा फोटो दिसत आहे. तर इथे मी सी ऑल करते फोटोला सी ऑल केल्यानंतर पहिला फोटो जो आहे तो घ्यायचा आहे आणि याचं जे बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला पूर्णपणे डिलीट करून टाकायचं आहे. आणि इथे आपल्याला याला काय करायचं आहे, छोटं करायचं आहे. असं आपल्याला छोट्या छोट्या लाईन्स आहे व्हाईट कलरच्या याने कमी करून घ्यायचं आहे अगोदर. आणि हे कमी केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा छोटा करायचा आहे आणि अशा इथे मध्ये ठेवायचा आहे.
आता इथे बघू शकता आपल्याला याला काय करायचं आहे, छान प्रकारे असं आसनवर बसवायचं आहे. तर त्यासाठी मी काय करते, इथे पुन्हा बॅक येते आणि बॅक येऊन फोटोमधून ग्राफिक्समध्ये जाते आणि इथे रांगोळी म्हणून सर्च करते. बघू शकता आता इथे गणेशा सर्च केलं होतं, आपण इथे रांगोळी म्हणून सर्च करू शकतो. आपण इथे छान प्रकारे असं येऊन जाते. आता इथे छान प्रकारे पहिल्याच नंबरला रांगोळी आलेली आहे. तर ती जी रांगोळी आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि छोटी करून घ्यायची आहे आणि याची पोझिशन जी आहे ते आपल्याला बॅकवर्ड करायची आहे. बघू शकता आता इथे मी बॅकवर्ड करते पोझिशन. अशा पद्धतीने पुन्हा मी इथे थोडं गणपतीला झूम करते आणि इथे अशा मागच्या साईडने असा त्याला लावून घेते. किती छान दिसत आहे आपला गणपती. तर अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आता जे माझं संपूर्ण टेक्स्ट जे आहे ते मी अगोदरच लिहून ठेवलेलं होतं, व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला म्हणून. आता हे सर्व टेक्स्ट जे आहे मी ते कॉपी करते आणि इकडे पेस्ट करते आणि मी कोणता फॉन्ट दिला आहे, कसं मी घेतलेलं आहे, संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देते. बघू शकता आता मी इथे पूर्ण पेस्ट केलेलं आहे आणि आपलं जे टेक्स्ट आहे थोडं मोठं झालेलं आहे. तर मला असं वाटते हे टेक्स्ट नको मोठं राहू द्याऊया असंच आणि हा जो शेप आहे हा थोडा आपण असा मोठा करूया. तर आता इथे अशा पद्धतीने मी जो आहे माझा जो शेप आहे थोडा मोठा करून घेतलेला आहे आणि हा जो फोटो आहे आपण गणपती बाप्पाचा घेतला होता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. तर आता इथे बघू शकता हा जो ढोल घेतलेला होता आपण एकदम छोटा छोटा करून घेतलेला आहे. अगोदरचा जो ढोल आहे तो आपण डिलीट करूया आणि हा ढोल ठेवूया. आता इथे बघू शकता आता पुन्हा आपल्याला थोडं झूम करायचं आहे आणि हा जो आहे फोटो आणि ही रांगोळी जी आहे आपल्याला हे करून घ्यायची आहे, ग्रुप करून घ्यायची आहे. तर आता इथे बघू शकता खाली स्क्रॉल करायचं आहे, पुन्हा गणपतीच्या याच्यावर टच करायचं आहे आणि इथे आपल्याला लेयर्समध्ये जायचं आहे. लेयर्समध्ये आल्यानंतर अगोदर त्या रांगोळीला टच करायचं, नंतर 3 डॉटवर टच करायचं, सिलेक्टेड मल्टिप्लस आणि पुन्हा गणपतीला. अशा पद्धतीने आपल्याला टच करून घ्यायचा आहे आणि हा जो गणपती आहे थोडासा वरती करायचा आहे. बघू शकता मी इथे असा वरती केलेला आहे आणि थोडा छोटा करून घेते आणि हा जो गणेशाचं नाव जे आहे ते असंच राहू द्यायचं आहे, सगळं असंच राहू द्यायचं आहे आपल्याला. आता इथे बघू शकता आपल्याला काय करायचं आहे, इथे हा जो जे टेक्स्ट घेतलेला आहे आपण हे सेंटरला आहे का हे फक्त चेक करायचं आहे. तर आता इथे बघा सेंटरला आहे. आता हे कसं बनवलेलं आहे तर मी तुम्हाला निमंत्रण नाव जे आहे ते सांगितलेलं आहे कसं बनवलेलं म्हणून, हे इथेच वापरलेलं आहे. बघू शकता विवाह स्थळसाठी आणि इथे मी काय केलेलं आहे थोडे वेगवेगळे फॉन्ट घेतलेले आहे. आता इथे शुभविवाह कसं घेतलेलं आहे, पुन्हा मी इथे एलिमेंट्समध्ये आलेलं आहे आणि इथे मला काय सर्च करायचं आहे, इथे शुभविवाह म्हणून सर्च करायचं आहे. शुभविवाह सर्च केला आपण की आपल्याला छान छान असे मराठीमध्ये कोरिओग्राफी येते. बघू शकता इथे आणि मी जो हा शुभविवाहचा नाव आहे हे घेतलेलं आहे आणि याचा कलर जो आहे तो मी पिंक कलर केलेला आहे. बघू शकता इथे एक ऑप्शन येते आणि तुम्हाला इथे पिंक कलर द्यायचा आहे. आता मी ह्या पिंक कलरमध्ये जाते आणि पुन्हा या प्लसच्या चिन्हावर गेले की मला असं डार्क करायचं आहे. जर तुम्हाला डार्क करता येत नसेल तर यासाठी तुम्ही काय वापरू शकता, आता इथे बघू शकता मी आता या टेक्स्टला कलर दिलेला आहे. तर इथे बघू शकता या टेक्स्टला कलर दिलेला आहे मी. अगोदर मी हे टेक्स्ट बाहेर घेते आणि हा जो पेन आहे बघा खाली तुम्हाला कलरच्या समोर एक पेन दिलेला आहे, या पेनवर टच करायचा अगोदर आणि हा जो कलर आहे हा बॅकग्राऊंडवर न्यायचा, हा सर्कल आणि हा सर्कल बॅकग्राऊंडवर नेला की इथे डन करायचा आहे फक्त आपल्याला. आता तो कलर आहे तो या टेक्स्टला कलर लागलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे. आता मला नको आहे म्हणून मी डिलीट करते आणि जे ढोल आहे ते छोटं करून घ्यायचं आहे, छोटं छोटं आणि इथे असं बाजूने लावून घ्यायचं आहे. आता इथे मी टेक्स्ट काय केलेलं आहे, इथे हे जे टेक्स्ट आहे मी ब्रॉड केलेलं नाही आहे, पुन्हा मी या ब्रॉडवर टच करते. बघू शकता इथे अशा पद्धतीने छोटं मोठं करायचं आहे. आता इथे बघू शकता हा जो फॉन्ट आहे आपला हा बोलो फॉन्ट म्हणून दिलेला आहे. बघू शकता मी इथे पुन्हा तुम्हाला फॉन्टमध्ये जाते आणि दाखवते आणि हे जे ग्रुप केलेलं आहे मी सगळं ओपन करते, त्याशिवाय आपल्याला दिसणार नाही आहे. फॉन्टमध्ये आलेले आहे मी. फॉन्टमध्ये आल्यानंतर इथे बघू शकता या ॲरोवर टच करते आणि तुम्हाला इथे मी मोदक फॉन्ट दिलेला आहे मी इथे आणि या मुलाच्या नावाला आणि मुलीच्या नावाला पण मोदकच फॉन्ट दिलेला आहे. आता इथे बघू शकता हे जे नाव आहे आपलं ॲड्रेस जो आहे विवाह स्थळचा त्याला मी अक्षर फॉन्ट म्हणून दिलेला आहे आणि इथे एझॉर नावाचा फॉन्ट दिलेला आहे. बघू शकता तुम्ही इथे आणि इथे आपण फक्त ॲड्रेस जो आहे विवाह स्थळ जो आहे याला फक्त ब्रॉड येण्यासाठी आपण याला अक्षर फॉन्ट दिलेला आहे. बघू शकता इथे तुम्ही आणि मी हा खालचा जो फॉन्ट आहे त्या ॲड्रेसच्या खालचा दुसरा ॲड्रेस जो आहे त्याला एझॉर फॉन्ट दिलेला आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपण हा फॉन्ट लावलेला आहे. तर इथे बघू शकता खाली जो नाव दिलेलं आहे निमंत्रण म्हणून याला आपण दुसरा फॉन्ट दिलेला आहे. आता इथे हा फॉन्ट कोणता आहे तर हा टेको फॉन्ट म्हणून आहे. इथे 3 फॉन्ट वापरलेले आहे. तर हा एक झालेला आहे मोदक फॉन्ट
आणि एक आहे एझॉर आणि एक टेको. तर अशा पद्धतीने 3 फंडचा वापर आपण करून छान पद्धतीने पत्रिका बनवलेली आहे. आता हे स्कॅनर कसं बनवायचं हे पण मी तुम्हाला सांगते. तर अगोदर बघून घ्या हे डाउनलोड कसं करायचं. जो शेप डाउनलोड केला होता तशाच पद्धतीने आपल्याला डाउनलोड करायचं आहे. बघा आता इथे आपल्याला एक स्कॅनर तयार करायचं आहे लोकेशनचं. ते स्कॅनर कसं तयार करायचं हे बघूया आणि ते का महत्त्वाचं आहे. बघा आता इथे आपण एक ॲड्रेस दिलेला आहे पत्रिकेमध्ये. तो ॲड्रेस आपल्याला परफेक्ट त्या ॲड्रेसवर गेलो पाहिजे, आपण मंगल कार्यालयामध्ये पोचलो पाहिजे, त्यासाठी तो आपल्याला स्कॅनर खूप महत्त्वाचा आहे. तर इथे काय करायचं आहे आपल्याला अगोदर त्यांना समोरच्यांना म्हणायचं आहे की आपल्याला एक लोकेशन जे आहे ते मंगल कार्यालयाचे तुम्ही मला पाठवा. आणि इथे बघू शकता ते जे लोकेशन आहे ते आपल्याला इथं व्हॉट्सअपला येतं. त्या लोकेशनवर काय करायचं असं आपल्याला टच करायचं आहे. टच केल्यानंतर आपण जातो मॅपमध्ये आणि ते जे लोकेशन आहे ते आपल्याला दिसतं. आणि ते दिसल्यानंतर बघू शकता आता मी ते डेमोसाठी एका शॉपचं घेतलेलं आहे. आणि इथे बघा तुम्हाला हे लोकेशन दिसल्यानंतर खाली तुम्हाला शेअरचं ऑप्शन येते. या शेअरच्या ऑप्शनवर काय करायचं असं टच करायचं आहे आणि इथे कॉपी करायचं आहे. तुम्हाला बघू शकता पुन्हा दाखवते मी. शेअर केल्यानंतर एक फोटो येतो त्या शॉपचा, त्या खाली कॉपी ऑप्शन येते आणि कॉपी आल्यानंतर हे कॉपी करून घ्यायचं आहे. पुन्हा इथे असं बॅक यायचं आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे गुगल जे आहे ते ओपन करायचं आहे. गुगल ओपन केल्यानंतर आपल्याला इथे MEQR म्हणून सर्च करायचं आहे. बघू शकता इथे MEQR म्हणून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येते, या वेबसाईटवर टच करायचं आहे. टच केल्यानंतर आता इथे बघा UR लिंक म्हणून आहे, यावर टच करायचं आहे. आता इथे टच केल्यानंतर बघा पुट UR लिंक हेअर म्हणते, पहिल्याच नंबरचा बॉक्स आहे, यावर टच करायचं आणि इथे जे आहे आपण कॉपी केलेली लिंक आहे अशी पेस्ट करायची आहे. आता इथे पेस्ट केलेली आहे. इथे बघू शकता कस्टम करायचं आहे. आता इथे कस्टम केल्यानंतर पुन्हा इथे आपल्याला असं स्क्रॉल करायचं आहे. इथे आपल्याला थोडंसं बॅक यायचं आहे. तर बघू शकता आता इथे आपण ते कॉपी केलेलं होतं ना, तर इथे अशा पद्धतीने दिसणार आहे. पहिली जी वेबसाईट आहे यावर टच करायचं आहे पहिल्या वेबसाईटवर आणि UR म्हणून लिहिलेलं आहे लिंक म्हणून, यावर टच करायचं आहे. इथे टच केल्यानंतर पहिल्याच बॉक्समध्ये लिंक जे आहे ते अशी पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट केल्यानंतर कस्टम नाव जे आहे त्यावर टच करायचं आणि अशा पद्धतीने थोडं स्क्रॉल करत जायचं आहे आपल्याला खाली आणि तुम्हाला तिथे एक जे स्कॅनर आहे ते दिसणार आहे. बघू शकता पुन्हा मी असं स्क्रॉल करते आणि अशा मोठा जो QR आहे तो दिसणार आहे आणि त्याच्या खाली लिहिलेला आहे PNG आणि का QR डाउनलोड म्हणून लिहिलेला आहे. यावर टच करायचं आणि तो QR जो आहे तो डाउनलोड झालेला आहे. बघा इथे फाईल डाउनलोड म्हणून नाव आलेलं आहे वरती आणि ओपनवर टच करायचं आहे म्हणजे हा गॅलरीमध्ये आलेला आहे. आता इथे बघू शकता आपल्या जे पुन्हा मी इथे हा जो स्कॅन कसा करायचा हे पण दाखवते. आपल्याला अगोदर आपल्या कॅनवामध्ये यायचं आहे. कॅनवामध्ये आल्यानंतर आपल्याला इथे तो जो स्कॅनर आहे गॅलरीमधून घ्यायचा आहे. आता जो आपण स्कॅनर जो बनवलेला होता तो गॅलरीतला घ्यायचा आहे. असं 1 पेज येतं आणि ॲड टू पेज करायचं आहे. हा केल्यानंतर आपल्याला असा छोटा करायचा आहे आणि हा छोटा केल्यानंतर इथे असा आपल्याला हा जो स्कॅनर आहे थोडं झूम करून दाखवते मी, इथं असं लावून द्यायचा आहे म्हणजे हा जो स्कॅनर कोणी स्कॅन करेल तर तो त्या ॲड्रेसवर व्यवस्थित जाईल. अशा पद्धतीने हा स्कॅनर असा लावून द्यायचा आहे. आता हा स्कॅनर कसा स्कॅन करायचा हे पण बघूया. आता हे डाउनलोड करून घ्यायची पत्रिका छान पद्धतीने. पुन्हा आता इथे मी गुगलमध्ये येते. गुगलमध्ये आल्यानंतर आता हे जे QR आहे हे पूर्ण डिलीट करायचं आहे. आता तुम्हाला इथे एक छोटंसं हे दिसत असेल कॅमेऱ्याचं ऑप्शन, या कॅमेऱ्याच्या ऑप्शनवर माईकच्या समोर आहे त्यावर टच करायचं. त्यावर टच केल्यानंतर आता जो कोणता आपलं हे सेव्ह आहे QR आहे त्यावर टच करायचं. आता इथे टच केल्यानंतर बघू शकता इथे तो कॅमेऱ्यामध्ये फोटो येतो आणि अशी लिंक येते. ही लिंक आहे ना, या लिंकवर टच करायचं. या टच केल्यानंतर लगेच आपण मॅपमध्ये येतो. मॅपमध्ये आपल्याला आपला ॲड्रेस दिसतो म्हणजे जे कुठं आपल्याला मंगल कार्यालय ते मंगल कार्यालय इथे दिसतं. अशा पद्धतीने आपल्याला त्या मंगल कार्यालयाचं जे लोकेशन आहे ते मिळून जाते. अशा पद्धतीने आपण परफेक्ट मंगल कार्यालयामध्ये पोचू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच नवनवीन पत्रिका शिकण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर लग्नपत्रिकेच्या डिझाईनमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद.